नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. भारतीय जनता पार्टी जगामधला सगळ्यात मोठा धनवान पक्ष. महानगरपालिका निवडणुकांमध्ये आतापर्यंत 63 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यापैकी 44 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि अर्थातच बाकीचे 19 हे शिंदे गटाचे आहेत. पैसा कुणाकडे आहे, आरोप कुणावर केला जातोय महाराष्ट्रामध्ये, तर सगळं सामदंड भेद वापरून निवडणुका जिंकाच असं धोरण आहे. विचारसरणी मातीत घातलेली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांचे गळे दाबले गेलेले आहेत आणि दुसरीकडे पैशाचा अमाप असा वापर सुरू आहे. हे महाराष्ट्राला कोणत्या दिशेला नेतंय हे लक्षात घ्या. मूळ जे प्रश्न आहेत स्थानिक स्तरावरचे, अगदी पायाभूत सुविधांपासून तर स्मार्ट सिटी योजनेपर्यंतचे, याचं काय करणार आहोत याच्याबद्दल अवाक्षर बोलायला वेळ नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्षमा मागावी लागलेली आहे. आणि त्यांनी ती का मागितलेली आहे, त्यातून त्यांनी नेमकं काय साध्य केलेलं आहे, याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. काल सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इतरांची ज्या वेळेला भाषणं चालू होती त्यावेळेला ते मोबाईलमध्ये दंग झालेले होते. त्यांनी एकाचही भाषण ऐकलेलं नाही, एक वाक्य लक्षात घेतलं नाही. आणि ज्या वेळेला त्यांचं भाषण सुरू झालं त्यांनी सुरुवातच अशी केली की मी सगळ्यांची क्षमा मागतो. आणि कारण काय सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या निवडणुका चालू आहेत सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरी झालेली आहे आणि त्यामुळं मी माझ्या कामामध्ये व्यस्त होतो असं त्यांनी कारण सांगितलेलं. मूळ काय, ही वेळ का आलेली आहे? आता गेल्या 7-8 वर्षांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांचा जो फोर्स आहे तो या निवडणुकीमध्ये उतरणं हे स्वाभाविक होतं. आणि जो पक्ष शिस्तप्रिय पक्ष, आचारसंहिता वगैरे आचरण कसं करावं, राष्ट्रप्रथम वगैरे वगैरे सगळ्या घोषणा देत असतं, सांगत असतं, तसे चिंतन शिबिरं घेतले जातात, पार्टी विथ डिफरन्स सांगितलं जातं. हे सगळं भारतीय जनता पार्टीचं काय झालेलं आहे की बोलाची कढीन बोलाचा भात झालेला आहे. आता तो भात नासलेला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जे काही प्रदर्शन घडलेलं आहे, धनशक्तीचं जे प्रदर्शन घडलेलं आहे, त्यामुळे तो भात आता नासलेला आहे. तो साधं वरण भात वर गावरान तुपाची धार असं काही होणार नाहीये. त्यामुळं आता रवींद्र चव्हाण हे कसे वागलेले आहेत, देवेंद्र फडणवीस कसे वागलेले आहेत, एकनाथ शिंदे कसे वागलेले आहेत, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता विरोधक आरोप करत आहेत की कशा प्रकारे बिनविरोध हे होतंय आणि ही लोकशाहीची हत्या आहे. लक्षात घ्या, एकीकडे 30 ते 40 हजार उमेदवार रिंगणामध्ये, त्याच्यामध्ये पात्र वगैरे अपात्र बंडखोर वगैरे वगैरे ते सगळं सोडलं तर ती जी निवडणूक व्हायला पाहिजे, ज्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे, ते सगळं मातीत घालण्यात आलेलं आहे. आता वचननामे दिले जातील, संकल्प चित्र उभं केलं जाईल, कोणत्या महानगरपालिकेमध्ये आम्ही कशा प्रकारचा विकास करणार आहोत, पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार आहोत, रस्ते कसे करणार आहोत. पण आम्ही घरकुलाच्या योजनेची कशी वाट लावलेली आहे, स्मार्ट सिटी योजनेची कशी वाट लावलेली आहे, याच्याबद्दल काही बोलणार नाही. आम्ही पुढे करू असं सांगणार. पुढचे 5 वर्ष अजून तुम्ही बघा. मग रवींद्र चव्हाण हे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये तयार झालेलं एक व्यक्तिमत्व, नेते, कल्याण डोंबिवली हे त्यांचं मूळ आहे कार्यक्षेत्र. तिथं त्यांनी
बिनविरोध निवडून आणलेले आहेत त्यांचे 15 नगरसेवक. त्याच्यानंतर पनवेलमध्ये 6 निवडून आणलेले आहेत, भिवंडीमध्ये 6 निवडून आणलेले आहेत, जळगावमध्ये 6, पुण्यामध्ये 2, पिंपरी चिंचवडला 2, धुळ्याला 4 आणि अहिल्यानगरला 3, असे 44 उमेदवार त्यांनी निवडून आणलेले आहेत. आणि मग ते आनंद भरे, आनंद असा ओसंडून वाहतो. मग रवींद्र चव्हाण नेमके 4-5 दिवस कुठं होते, मग त्यांनी कशी रणनीती आखलेली आहे आणि भाजपला त्यांनी कसा विजय मिळवून दिलेला आहे, हे सगळं बोललं जाते. कौतुक कौतुक भर बोललं जात आहे सगळं. हे मग एकीकडे उमेदवारांची गर्दी हटवून तुम्ही तुमचा जो काही वर्चस्व राखताय, म्हणजे आधी आमचे नॅचरल पार्टनर आहेत, एकनाथ शिंदे आमचे नॅचरल पार्टनर, नैसर्गिक भागीदार आहेत, हिंदुत्ववादाची विचारसरणी. मग त्यांच्यावर आम्हाला युती करायची. हे विधानसभेत झालं, लोकसभेला झालं, नगर परिषद नगरपंचायत निवडणुकामध्ये ते फाटलं. मग एकनाथ शिंदे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना रावणच म्हटलं. मग रवींद्र चव्हाण यांनी काय केलं, कणकवली मालवणमध्ये सरळ पैशाच्या थैल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी पोहोचवल्या. मग आमदार निलेश राणे सारख्या एका आमदाराने ते उघडं पाडलं. काय झालं त्याचं, निवडणूक आयोगाने काय केलं, पोलिसांनी काय केलं, काही केलं नाही. ती रक्कम त्यांनी काही व्यवसाय करू नये का, तो कार्यकर्ता आहे वगैरे वगैरे असं त्याला ते मुलामा देण्यात आलं. आणि मग ज्या वेळेला दिल्लीला प्रश्न गेला की एकनाथ शिंदे विरुद्ध हे असं जे लागलेलं आहे ते आपल्या महायुतीला परवडणारं नाही, आपल्या वैचारिकतेला परवडणारं नाही, आणि म्हणून तुम्ही काय करा, एकनाथ शिंदेना सांभाळून घ्या. आणि मग आले दिल्लीवरून रवींद्र चव्हाण. आणि मग मुंबईमध्ये तर गरज आहे, ठाकरे बंधूंच्या मराठी मतांचा टक्का फोडायचा आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे लागणारच आहे. मग काय, त्यांना 110 नाही, आम्ही 90 जागा आम्ही अमुक करू. मग तिथं ते कुरवाळण्याचे उद्योग झाले, 1-1.5 तास बैठका वगैरे ते सगळ्या झाल्या. पण बाकीच्या ठिकाणी जो कार्यक्रम करायचा व्यवस्थितपणे तो केलाच बाकीच्या महानगरपालिकांना. म्हणजे 18 ठिकाणी ती युती फिसकटवली, हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे. जे काही पाहिजे आम्हाला, जिथं आम्हाला सोयीचं आहे तसं आम्ही वागू, कारण की आम्ही धनवान आहोत. आणि आम्ही कृष्णाने सांगितलेली कूटनीती किंवा चाणक्याने दिलेले धडे लक्षात घेऊन राजकारणामध्ये सगळं कसं क्षम्य असतं. आम्ही राजकारण करतो, काही संन्याशाची वस्त्रे परिधान केलेली नाहीत वगैरे वगैरे, अशी त्याला पूर्ण झालर द्यायची. मूळ प्रश्नांकडे विकासाच्या गप्पा मारायच्या, पण विकासाच्या मुद्द्यावर काही निवडणूक लढवायची नाही, फक्त बोलायचं. तेच हिंदुत्वाबद्दल करायचं, तेच गुंडगिरी बद्दल करायचं. आता नाशिकला सुधाकर बडगुजर, ज्यांच्या विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनीच SIT बसवली होती, कारण की ते हिंदू नेते, भारतीय जनता पार्टीचे तालेवार मंत्री नितेश राणे यांनी सभागृहामध्ये सुधाकर बडगुजरचे जे फोटो दाखवले होते की तो दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता बरोबर कसा डान्स करतोय सुधाकर बडगुजर, त्या सुधाकर बडगुजरला सन्मानपूर्वक घेण्यात आलं भारतीय जनता पार्टीमध्ये. काय झालं, त्या पठ्ठ्यानी 4 उमेदवारी घेतल्या, AB फॉर्म घेतले, आणि मग नंतर असं लक्षात आलं की आता संकट मोचकच संकटात आलेले गिरीश महाजन. आणि भारतीय जनता पार्टीची अशी विशीवर टांगली गेलेली आहेच, पण ती कमीत कमी व्हावी यासाठी बडगुजरांना काल सांगण्यात आलं की जरा तुम्ही सबुरीने घ्या. मग त्यांना 2 तिकीट दिले. आता 2 ते अपक्ष लढणार, ते थांबणार नाही, ते सुधाकर बडगुजर आहेत. त्यांनी जो बडगा उगारलेला आहे की मला तुम्ही SIT हे करत होता, मला तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून आणलेलं आहे सन्मानपूर्वक, आता मला त्याची किंमत काय ती वसूल करावी लागणार आहे. आणि ते केलेलं आहे. असं प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे. या ना त्या प्रकारे प्रत्येक ठिकाणी असंच झालेलं आहे. आणि निवडणूक फक्त पैशावर लढवली जात आहे. पुन्हा जे आरोप करण्यात येत आहेत आणि जे मागच्या स्थानिक निवडणुकांमध्ये दिसून आलेलं आहे तेच होणार आहे. आता आता बंडखोरी आहे, अमुक आहे, तमुक आहे, कसंही करून 2-5 मतांनी का व्हायना आपलं सीट लागलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही 50 प्रमुख आहात, हे तुमच्याकडे 30 लोकांची यादी आहे, हे हे तुमचा मोबदला आहे, गांधी छाप नोटा.
भलं महात्मा गांधींच्या याला आमचा विरोध आहे नावाला, परंतु आता काय करणार, ते नोटांवर फोटो आहे, त्याच्यामुळे गांधी साहेबचे गठ्ठे घ्या आणि वाटत बसा, हे असं सगळं चाललेलं आहे. तर बघा की, आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर कोणत्या कारणासाठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर क्षमा मागायला पाहिजे होती, की हे आम्ही जे सगळं जे राजकारण करतोय त्याच्याबद्दल महाराष्ट्राने आम्हाला क्षमा करावी, खरं त्या कारणासाठी त्यांनी क्षमा मागायला पाहिजे होती. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.